नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे, वौसा कसा पूजायचा व विडे कसे घ्यायचे, नवरीचा वौसा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत असते. तर यंदाही 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी देशभरामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदा सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी पूजा साहित्याबद्दल. प्रथम जाणून घेऊ आपण सुगड हा शब्द कुठून आला. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं म्हणू लागले. तर आज प्रत्येकजण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशावेळी घरातील लहान गडव्यामध्ये सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या किंवा काळ्या रंगाचे सुगड मिळतात. तर या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. सुगड पूजेसाठी साहित्य आपल्याला काय काय लागतं. तर मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करायची. एका सुवासिनीसाठी 5 सुगड व 1 मातीची पंती. जर 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड. मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचं सुगड हे 5 सुगड, 1 मातीची पंती घ्यायची. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणं म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा घेतल्या तरी चालतील. बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस आणि फुलं. तर या सगळे हे आपल्याला साहित्य लागणार आहे. सुगड पूजेआधी ही तयारी करून ठेवायची. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा म्हणजे सहजासहजी तुम्हाला पूजा करता येईल. पाट किंवा चौरंग घ्या. लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले सर्व साहित्य एकत्र ठेवा. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची. तर बघा, मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्या. तसेच या दिवशी महिला काळे नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. या दिवशी काळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्या. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. प्रथम दिवा लावून दिव्याचे पूजन करून घ्या. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्या. नंतर पाटावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची. पाटावरती विड्यांची 2 जोड पानं ठेवा आणि यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालेल. मूर्तीला हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्या, फूल वाहून घ्या. जास्वंदीचं फूल भेटलं तर अतिउत्तम. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. सुगड दुहा ओल्या कपड्याने पुसलं तरी चालेल. आता 5 सुगडला 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. पाटावरती 5 ठिकाणी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशी लावून घ्यायच्या आहेत. यावरती आपल्याला सुगडांची पूजा करायची आहे. तर काही ठिकाणी या सुगडांना गळ्याला लाल पिवळ्या रंगाच्या धाग्याने किंवा सफेद धाग्याने सुतवलं जातं. म्हणजेच कलव्याने किंवा लाल पिवळ्या धाग्याने 5 वेळे गळ्याभोवती बांधले जातात. आमच्याकडे असं केलं जात नाही. तसेच मातीच्या पंतीत तीळ व गूळ तांदूळ ठेवा. आता सगळ्यात आधी सुगडांमध्ये हे तीळ घालून घ्यायचे आहेत. तिळामध्ये जिरी पण टाकू शकतात. त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, हरभऱ्याचे घाटे, शेंगदाणे, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या ठेवायच्या आहेत. तर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या नाहीत तर गहू ठेवले तरी पण चालतात. ज्वारीचं कणीस देखील ठेवायचं. थोडे थोडे तिळगुळ देखील यामध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही जर तिळाचे लाडू बनवले असतील तर सुगडांमध्ये ठेवू शकतात. आता सुगडांना हळद कुंकू वाहून घ्यायचं, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. एक फूल वाहून घ्या. या प्रकारे सुगडांची पूजा करायची आहे. सुगडांची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे झाकून ठेवायची. ज्यांच्याकडे नाही ते उघडं ठेवतात. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी देखील काही जणी ठेवतात. आमच्याकडे अशीच परंपरा आहे. तुमच्याकडे जशी परंपरा आहे तसं तुम्ही करू शकतात. तसेच या दिवशी घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. पण हे सुगड संक्रांती दिवशीच दान करतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात. त्याचबरोबर तांदूळ, सफेद तीळ आणि तिळगुळ देखील ओवसण्यासाठी घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकायचं. वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. ताटामध्ये उरलेला वौसा आहे तो प्लेटमध्ये तुळशीमध्ये ठेवायचा. देवांना देखील ठेवायचा. मकर संक्रांतीच्या दिवशी हा वौसा सुवासिनी महिला एकमेकींना वाण म्हणून देतात. हे वाण देताना सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी वौसाही पूजला जातो आणि विडे देखील पूजले जातात. तर हे विडे 5चा विडा आणि 25चा विडा असे विडे असतात.
5चा विडा म्हणजे 5 पानावर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि 25चा विडा म्हणजे या सर्व वस्तू 5-5 ठेवल्या जातात. तर हे विडे पाटावरती पूजून घ्यायचे असतात. आता विडे पूजण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते जाणून घ्या. तर विडे पूजण्यासाठी खाऊची पानं लागतात, नागवेलीची पानं. विड्यावर ठेवण्यासाठी सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, वेलची आणि लवंग इत्यादी साहित्य लागतं. आपण सुगड पूजन घेतले की तिथेच आपल्याला विडे ठेवून त्यांचे पूजन करून घ्यायचं असतं. आता आपण 5चा विडा म्हणजे काय ते जाणून घेऊ. पाटावरती विड्याची 2-2 जोड पानं ठेवायची आहेत. आपण 5चा विडा पूजणार आहोत, त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी ही जोड विड्याची पानं ठेवायची आहेत आणि एक सर्व देवांचा विडा ठेवायचा. या पानावर एक सुपारी ठेवायची, एक हळकुंड ठेवायचं आहे, खारीक ठेवायची, खोबरं ठेवून घ्यायचं आहे, बदाम ठेवून घ्यायचं. त्याचबरोबर विड्यावरती एक एक वेलची ठेवायची, एक एक लवंग ठेवायची आहे. सर्व विड्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची. एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो ओवसा पूजतो तोच ओवसा आपण नेहमी पूजायचा असतो. तर एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी पाटावरती ठेवायची. मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे. अगरबत्ती लावून सुगडांना ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा आणि विड्यांची पूजा झालेली आहे. तर पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आहे. जर 25चा ओवसा असेल तर 5 ठिकाणी विड्यांची 5-5 पाने ठेवून त्यावर ते वरील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 5-5 वस्तू ठेवायच्या असतात. तर आमच्याकडे 25चा ओवसा आहे. तुमच्याकडे जशी परंपरा आहे तसं तुम्ही घेऊ शकतात. नवरीचा ओवसा म्हणजे काय, तर नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर, वाण म्हणून देतात. पहिला ववसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा ववसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या. तर 25च्या ववसात हे साहित्य 25 असतात. म्हणजेच 25 विड्याची पानं, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड, 25 खोबऱ्याचे तुकडे आणि 1 तुळशीसाठी विडा. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते, त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणाकडूनही घेऊ शकतात. तसेच ववसा घेईपर्यंत महिलांनी उपवास ठेवायचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कामे करायची आहेत तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजल टाकायचं आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला फार महत्त्व आहे. तर या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तीळ, गूळ, लाल फोडले व अक्षदा टाकून ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. तर या दिवशी गरिबांना दान करायचं. या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या सुगड पूजन व विडे पूजनबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.